कोल्हापूरमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या अग्निवीर भरतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिलाय। 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत पोलीस परेड ग्राउंडवर सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसाठी अग्निवीर भरती आयोजित करण्यात येणार आहे। या भरतीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली। येत्या 13 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान कोल्हापूरच्या पोलीस परेड ग्राउंडवर अग्निवीर भरती प्रक्रिया पार पडणार आहे। या भरतीमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो युवक सहभागी होण्याची अपेक्षा आहे। भरती प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी विविध विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून आवश्यक आदेश लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या भोजन आणि इतर सोयी सुविधांचा विचार करून महिला बचत गटांचे खाद्य स्टॉल उभारण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। दरम्यान संचालक ARO कर्नल प्रशांत सिंह यांनी महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, अग्निशमन दल, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा सैनिक कल्याण विभाग यांच्या समन्वयाची अपेक्षा व्यक्त केली। तसेच अग्निवीर भरती ही पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारे होणार असल्याने कोणत्याही आर्थिक आमिषाला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी उमेदवारांना केलं। या बैठकीला सुभेदार मेजर जसविंदर सिंग, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।